महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी. आला होता काय निमित्त होतं? मी आचार्य डॉक्टर प्राध्यापक पंजाब गव्हाणकर. माझ्या शिक्षण संस्था आहेत आणि काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी होत्या की 5-7 महिन्यापासून पगार नव्हता. त्या अनुषंगाने आलो, साहेबांना भेटलो आणि तो प्रश्न मार्गी लावण्यात आला. शिक्षण विभागाच्या शिक्षण क्षेत्रातील जी अनागोंदी आजकाल आपल्याला पाहायला मिळते, कुठेतरी ऱ्हास होताना दिसते शिक्षण विभागामध्ये, या संदर्भात आपली तुमच्या प्रश्नाशी मी अगदी सहमत आहे. कारण गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. एकीकडे आपण बोलतो, दुसरीकडे शिक्षकांना लावलेली कामं अगदी म्हणजे कुत्रे मोजण्यापासून जरी विचार केला आपण तरी ते अध्यात्माला लागू होत नाही, शैक्षणिक गोष्टीला लागू होत नाही. आज 20%, 40%, 60% हे जे कर्मचारी मरमर करत आहेत, कितीतरी जण आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत. मी आध्यात्मिक आणि शैक्षणिक हे दोन्हीही माळ माझ्याकडे गुंफल्या गेल्यामुळं मी बऱ्याच जणांचं सांत्वन करून सांगतो की बाबांनो, असं नाही, जगणं हे पैसा नाही आहे. परंतु ज्याने 10-10, 15-15 वर्ष नोकऱ्या मोफत केलेल्या आहेत आणि आजही पगार त्यांचे 2-2, 4-4, 8-8 महिने जर होत नसतील तर अशांनी काय करायचं? तर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि शिक्षणात आज आपण एकीकडं इंग्लिश स्कूलचा जर विचार करतो, मराठी शिक्षणाचा विचार करतो, शासन करतो, परंतु खऱ्या अर्थानं विचार केला का की जिल्हा परिषदच्या शाळेत खऱ्याच सुसंस्कृतरित्या प्रशिक्षण होते का, शिकवल्या जातं का? त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कामं लावण्यापेक्षा मूलभूत जे लेकरू आहे, विद्यार्थी आहे, मी तर माझ्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये, प्रत्येक भारतीय लेकरामध्ये माझा देव आहे. भगवान श्रीकृष्ण असतील कुठं जर असतील किंवा राम कुठं असतील किंवा गौतम बुद्ध जरी कुठं शोधायचे असतील तर ते लहान मुलांमध्ये शोधा. त्या लहान मुलांवर संस्कार पिढी हे करा. शुद्ध बेजापोटी स्वप्न दाखवले जातं की कुठल्या विद्यार्थ्याला विचारा काय व्हायचं, तो म्हणतो डॉक्टर व्हायचं, काय व्हायचं, तो म्हणतो इंजिनियर होतो. आपोआत मुलगा म्हणतो एखादा श्रीमंताचे मला कलेक्टर व्हायचं. पण अशा विद्यार्थी मला दाखवा की तो म्हणतो की मला एक आदर्श शिक्षक व्हायचं. एखादा तरी विद्यार्थी दाखवा की तो म्हणतो की मला आदर्श शिक्षक व्हायचं. आणि भारत माझा देश आहे ना, या भारताच्या देशासाठी, या समाजासाठी हे जे आज जातीवाद पेरल्या गेलेला आहे, हा जो शैक्षणिक वाद तयार झालेला आहे, यासाठी मला काहीतरी करायचं असं स्वप्न पाहणारा एकही तरुण स्वामी विवेकानंदांचा इथं जागृत दिसत नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं वर्चस्व वाढत आहे आणि त्याला काही प्रस्थापित लोक चुकानी घालत आहेत. परिणामी मराठी भाषा मागं पडत आहे. अगदी बरोबर आहे ना. मराठी भाषा मागं पडण्याचं कारणच मी आहे, तुम्ही आहे. मी माफी मागून म्हणतो, मीडियासुद्धा त्याला जबाबदार आहे. तुम्ही इंग्रजी माध्यमाला जर जास्त प्रज्वलित करत असाल किंवा इंग्रजी माध्यमाकडे सर्व देत असाल तर ते कॉपी टू पेस्ट व्हायला ना. पोपटाला जर समजा थँक्यू शिकवलं तर आपल्याला अभिमान वाटते, पण आपल्या लेकराला थँक्यू शिकवताना आपण धन्यवाद शिकवत नाही. धन्यवाद म्हणल्यानंतर अभिमान आपले पालकाला व्हायला पाहिजेत, सर्वांनाच व्हायला पाहिजे, समाजाला व्हायला पाहिजे. पण त्याचा अभिमान वाटत नाही धन्यवाद म्हणण्याचा. परंतु थँक्यू म्हणलं की आपल्याला वाटतं आपलं लेकरू काहीतरी कोड छान शिकायला. बरोबर आहे ना. इंग्रजी शाळेतही ते थँक्यूचा अर्थ तोच आहे, मराठी शाळेतही थँक्यूचा अर्थ तोच आहे. पण आपली मानसिकता जोपर्यंत समाजाची बदलणार नाही, सर्व डॉक्टर असोत, इंजिनियर असोत, प्रत्येकाचे क्लास 1 अधिकारी असो, सक्षम समाजानं जर ठरवलं की मराठीमधून विचार करा ना. आज आमदार कुठले आमदार, कुठले खासदार इंग्रजी शाळेत शिकलेले आहेत? व्यापारी प्रवर्गातले लोक जे उच्चभ्रू पदावर गेलेले ते कुठले झालेले आहेत मला सांगा ना तुम्ही, की जे मराठी शाळेतून शिकले तेच खरं उच्च पदावर आहेत. हे माझं एक मानस आहे, कदाचित माझं चुकीचंही असू शकतो, पण मी केलेल्या अभ्यासानुसार सांगतो की मराठी शाळेत जो शिकल तोच खऱ्या अर्थानं तो महाराष्ट्रीयन आहे. मी तर म्हणेल मरेल पण हटणार नाही. जो मराठीच्या मागे लागल तोच महाराष्ट्रीयन आहे, तोच खरा मराठीचा अभ्यास करणारा मराठी माणूस आहे. आध्यात्मिक पातळीवर समाज आज अधोगतीकडे वाटचाल करत आहे की तरुणांचे लग्नाचं वय निघून जात आहे, तरुणीचं लग्नाचं वय निघून जातं तरी लग्न करत नाही. अपेक्षा अशी की मला कलेक्टर पाहिजे, मला मोठा अधिकारी पाहिजे आणि परिणामी कौटुंबिक संस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अध्यात्मावर जर बोलायचं असेल तर तुमच्या प्रश्नाशी मी सहमत याच्यासाठी आहे की खरंच जर एक विचार केला की समजा माझी मुलगी किंवा तुमची मुलगी द्यायची असेल ना, तर आपण आधी पाहतो तो नोकरदार आहे का. ज्या मुलीला भांडे घासायची सवय नाही पण आपण विचार करतो की त्या मुलाला शेती किती आहे, त्या शेतात ती निंदायला जाणार आहे का, त्या शेतामध्ये ती काम करायला जाणार आहे का? मग तुम्हाला शेती हवी कशाला? बरोबर आहे ना. एकीकडे आपली जी मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही, जोपर्यंत आपण ठरवणार नाही, आपण प्रत्येक सुखाच्या शोधात आहे, पण खरं सुख हे आपल्या जवळच आहे. सुख देणंही
सुख लेणं आहे, इतरांसाठी जगणं हेच खरं जगणं आहे, हे अध्यात्मात प्रत्येक साधू संतानं सांगितले. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपलं हित म्हणजे काय? माझं, तुझं, ह्याचं, त्याचं, तिचं नाही, आपल्या सर्वांचं. मग सर्व जातीचं, कुठलाही समाज असू द्या, कुठलाही धर्म असू द्या, या सर्वांचं जर हित आपल्याला करायचं असेल, आपल्या देशाला खरंच प्रगत उन्नती करायचं असेल, तर पुन्हा एकदा साने गुरुजींच्या संस्काराची गरज आहे, पुन्हा एकदा स्वामी विवेकानंदांच्या विचारांची गरज आहे, पुन्हा एकदा डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या विचारांची गरज आहे. पुन्हा एकदा आपल्याला नवीन भारत तयार करायचा असेल, तर आपण आपल्या त्या साधू संतांच्या विचार, त्याच्यातसुद्धा विज्ञान आहे, ज्ञान आहे, पवित्रता आहे, सान्निध्यता आहे. आज मुलगा वडिलाला म्हणतो माझ्यासाठी काय केलंय, हे संस्कार अध्यात्मातल्या कुठल्याच ज्ञानेश्वरी असो, श्रीमद भगवत कथा असो, श्रीरामचरित्र असो. श्रीरामचरित्र आम्हाला पाठ आहे, परंतु श्रीरामानं फक्त आपल्या सख्या आईच्या एका शब्दावर, वचनावर 14 वर्ष वनवास भोगलेला राम आम्हाला आठवत नाही. भगवान श्रीकृष्ण जेला जन्माला आल्यानंतर सुद्धा त्यानं सत्याच्याच मार्गाने गेला, हे आम्हाला कोणी शिकवल्या जात नाही. आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला जातो, त्याच्यामुळं लेकरं चुकीचे घडल्या जातात. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नाही. या सत्याच्या मार्गावर आपण सर्व जाऊयात. काही चुकलं असेल तर क्षमा. रामकुल वृद्धाश्रमामध्ये आहे, या नक्की काय? हो, आपल्याकडे राम आहेत, आपल्याकडे कृष्ण आहेत, पण त्या लेकरांना तुम्ही जे शिकवता ना, त्याचे कारण मायबाप आहेत ना. तुम्ही तुमच्या लेकरांना शिकवा ना की माय किती श्रेष्ठ असते, कारण त्याच्या वडिलाची काळजी, त्याच्या वडिलाच्या आईची काळजी. माझं पूर्ण नाव आहे आचार्य डॉक्टर पंजाब तुकारामजी गव्हाणकर. मी हिंगोलीचा आहे, लिंबाळा मगता येथे माझं स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ आहे, प्राथमिक, माध्यमिक, ज्युनियर, सिनियर आहे. आणि माझं शिक्षण MA, MPhil, PhD, MSW, BEd, MAd आणि MJ झालेले. विशेष म्हणजे इथं संभाजीनगरला, पूर्वीच्या औरंगाबादमध्येच झालेलं आहे. आणि ज्यावेळेस स्वतःला शोधायला निघलो, नर्मदा परिक्रमा केली मी 3600 किलोमीटर. याच अवस्थेत गेलो, आजही 12 वर्ष झाली याच अवस्थेत. एक टाईम जेवण करत असतो, पायात चप्पल नाही. या शिक्षणाचा अहंकार नाही, कारण हे शिक्षण लेकरापर्यंत पोहोचणारा खरा गुरु आहे. मी तर म्हणतो गुरुची क्षमता आज गुरुमध्ये राहिली नाही, गुरु सर झाले म्हणून मुलं तसे झाले. आता त्या सरांना तुम्ही परत एकदा गुरु करा, परत नवीन वळण द्या, परत नवीन संस्कार घाला. नक्कीच आपला देश एकनिष्ठ सात्विक हिंदुस्थान झाल्याशिवाय राहणार